हॅलो गाईज, आज आम्ही काहीतरी क्रेझी बनवत आहे. आज आम्ही गच्चीवर नूडल्स बनवणार आहे चुलीवरती. त्यासाठी मी ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही खालून व्हेजिटेबल्स वगैरे कट करून आणले होते. इथे मी पत्ता गोबी, शिमला मिरची, गाजर, मिरची आणि कांदा सगळंच खालून कट करून आणलं होतं. त्याचबरोबर मी सर्व सॉस सुद्धा आणले होते. टोमॅटो सॉस, शेजवान सॉस, रेड चिली सॉस, विनेगर आणि सोया सॉस. त्याचबरोबर नूडल्स आणले होते. आता याच्यात मी मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे. आता मी याच्यात लगेच नूडल्स टाकून घेणार आहे. देखो गाइस, कितनी मेहनत करनी पड़ती है. आता आपले नूडल्स उकडून घ्यायचे आहेत छान. आता इथे आपले नूडल्स छान उकडले आहेत. तर इथे मी आईच्या हेल्पने पाणी काढून घेत आहे नूडल्स मधलं. इथे आपले नूडल्स छान सुटसुटीत झालेले आहेत. आता आपण लगेच नूडल्सला फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी मी कढाई चुलीवर गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये लगेच 4 चमचे तेल टाकून घेतलं. मग आपण कट केलेल्या भाज्या वगैरे टाकून घेतल्या. मिरची, शिमला मिरची, कांदा, गाजर आणि कोबी टाकून घेतली मी. सर्व भाज्यापाला टाकून मग छान त्याला परतून घेतलं. आपल्याला सर्व भाज्या जास्त करपू द्यायच्या नाही. 1-2-3 मिनटं छान त्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. जसं आपलं गॅसवर करत असेल तर हाय फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर एका गोष्टीची काळजी घ्यायची, जास्त भाज्या करपू द्यायच्या नाही आहेत. मग भाज्या छान फ्राय झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये सर्व सॉस टाकायचे आहेत. मी हे सर्व सॉस मिक्स करून घेतले होते. याच्यामध्ये मी घेतलं होतं विनेगर 1 चमचा, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि त्याचबरोबर टोमॅटो सॉससुद्धा घेतला होता. मग मी रेड चिली पावडर टाकली थोडीशी टेस्टप्रमाणे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलं. मग त्यानंतर छान ते सर्व मिक्स केलं. त्यानंतर लगेच नूडल्स वगैरे टाकले वरतून. नूडल्स टाकून छान मिक्स केलं. त्याला जास्त फास्ट मिक्स करायचं आहे जास्त. तसं मी हे नूडल्स 2 पार्टमध्ये करणार आहे, कारण कढाई छोटी असल्यामुळे एकत्र बसले नाही माझे सर्व नूडल्स. मग मी नूडल्स टाकल्यानंतर सर्व सॉस वगैरे लागून त्याला छान मिक्स वगैरे केलं. तसं चुलीवर स्वयंपाक बनवायची खूप जास्त मेहनत लागते. थोडीफार जास्त मेहनत करावी लागते. त्यातल्या त्यात खालून वरती सामान घेऊन यावी लागलं आम्हाला सर्व. वेळ लागला थोडासा जास्तच या रेसिपीसाठी बनवायला. मग माझे टेस्ट नूडल तयार होते. मग मी हे बाजूला एका पातेल्यात काढून घेतले. त्यानंतर आईला मी हेल्प करायला लावली माझ्या थोडीशी. मग आईने दुसऱ्या पार्टवाले नूडल्स बनवून घेतले. पण गाईज, इतकी धमाल मस्ती केली आम्ही त्यासोबत गच्चीवर, तुम्हाला काय सांगावं. खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही. मग दोन्ही पार्टवाले नूडल्स छान मिक्स करून घेतले. त्यानंतर मी दोन्ही गरम एकत्र करून घेतले चुलीवरतीच ठेवून. मग आम्ही त्याच्यावर थोडेफार सॉस वगैरे जेवढं लागेल तेवढं त्याप्रमाणे टाकून घेतलं. त्यानंतर आम्ही मस्त खाली आल्यावरती मस्त असं जेवायला घेतलं सर्वांनी. खूप जास्त टेस्ट छान झाली होती नूडल्सची. मला तर खूप जास्तच आवडले नूडल्स. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.